नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. एक्झाम पॉइंट या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे. मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न सांगणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल. चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न. बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, वर्गीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे मेंडेलब्रॉन, ब लिनियस, क आइन्स्टाईन आणि ड डार्विन. तर बघा, याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब लिनियस. यांचं पूर्ण नाव कॅरोलस लिनियस सुद्धा आहे. यांना वर्गीकरणाचे जनक म्हटले जाते. हे एक स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ किंवा प्राणीशास्त्रज्ञ आणि चिकित्सक सुद्धा होते. त्यांनी प्रजातींचे नाव देण्यासाठी वैज्ञानिक प्रणाली तयार केली होती. बघा, तर त्यांनी वर्गीकरण, पदानुक्रम आणि नामकरणाची द्विपदी प्रणाली सुद्धा सुचवली होती. त्यांनी प्रजातींचे नाव देण्यासाठी वैज्ञानिक प्रणाली तयार केली. त्यांनी सिस्टिमा नेचुरे या पुस्तकात वर्गीकरणाचा सिद्धांत सुद्धा प्रकाशित केला होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. जर एखादी वस्तू तरंगत असेल तर पाण्याने त्या वस्तूवर लावलेला ऊर्ध्वगामी बल रिकामी जागा असतो. तर बघा, यामध्ये पर्याय अ दिलेला आहे वस्तूंच्या वजनापेक्षा कमी, ब 0, क वस्तूंच्या वजना इतके आणि ड वस्तूंच्या वजनापेक्षा जास्त. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क वस्तूंच्या वजना इतके. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3. 1 ॲटमॉस्फिअर बरोबर रिकामी जागा. 1 ॲटमॉस्फिअर बरोबर रिकामी जागा. तर बघा, यामध्ये पर्याय अ दिलेला आहे तुम्हाला 1.01 गुणिला 105. त्यानंतर ब दिलेला आहे 10.1 गुणिला 105 पाऊंड. त्यानंतर क दिलेला आहे 1.01 गुणिला 106 पाऊंड आणि ड दिलेला आहे 10.1 गुणिला 106 पाऊंड. तर याचे बरोबर उत्तर आहे अ 1.01 गुणिला 105 पाऊंड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. द्रव आणि वायूमुळे उष्णता हस्तांतरण प्रामुख्याने खालील कारणामुळे होते. तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे चालकता, ब संवहन, क रेडिएशन आणि ड चालकता आणि किरणोत्सर्ग दोन्ही. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे संवहन. तर बघा, द्रवामध्ये उष्णता हस्तांतरण प्रामुख्याने संवहनाने होते, कारण संवहन ही मध्यम कणांच्या वास्तविक हालचालींद्वारे होणारी उष्णता हस्तांतरणाची एक प्रक्रिया आहे. काही प्रमाणात द्रव स्थिर स्थितीत असताना वहनाद्वारे उष्णता देखील हस्तांतरित करत असतो. म्हणूनच याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संवहन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. वर्गीकरण हे मुळात रिकामी जागाशी संबंधित आहे. बघा, त्यामध्ये पर्याय अ दिलेला आहे जैवविविधता. बघा, प्रश्न क्रमांक 5. वर्गीकरण हे मुळात रिकामी जागाशी संबंधित आहे. तर त्यामध्ये पर्याय अ दिलेला आहे जैवविविधता, ब कटरचना, क खगोलशास्त्राची एक शाखा आणि ड मानवी वर्तनाचा अभ्यास. बघा, वर्गीकरण हे मुळात जैवविविधतेवर आधारित असतो. म्हणूनच याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जैवविविधता. म्हणजे प्रत्येकामध्ये काही विविधता जी आढळून येते त्यानुसार वर्गीकरण केले जाते. वर्गीकरण हे प्राण्यांचे तसेच वनस्पतींचे सुद्धा केले जातात आणि त्यांच्यामधील विविधता किंवा साम्यता बघून त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये ठेवले जात असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6. एका स्रोतातून 0.4 सेकंदात 20 लाटांचे शिखर आणि कूड तयार होतात, तर लाटेची वारंवारता शोधा. तर यासाठी तुम्हाला काही फॉर्म्युलाज वगैरे यूज करावा लागतो. तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे 10 हर्ट्ज, ब दिलेला आहे 510 हर्ट्ज, क दिलेला आहे 80 हर्ट्ज आणि ड दिलेला आहे 50 हर्ट्ज. तर याचे बरोबर उत्तर आहे 50 हर्ट्ज. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत आपत्कालीन प्रकाश बंद होताच प्रकाशाचे उत्सर्जन थांबते? तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे फॉस्फरस, ब दिलेला आहे प्रतिदीप्ती, क रोषणाई आणि ड इन्फ्लोरेसेन्स. तर याचे बरोबर उत्तर आहे प्रतिदीप्ती. बघा, प्रतिदीप्ती हा एखाद्या पदार्थाने अवशेषित केलेल्या प्रकाशाचे पुन्हा उत्सर्जन करत असतो. तर याला फ्लोरेसन्स असे सुद्धा म्हटले जाते.
प्रतिदीप्तीमधील काही माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर प्रतिदीप्ती उत्सर्जनाचा वर्णपट आलेख हा ऊर्जा शोषण आलेखाचा सममिती प्रतिबिंब असतो। प्रतिदीप्ती आणि स्फुरदीप्ती यांच्यात काही फरक असतो। तर प्रतिदीप्तीचा वापर हे अंडस्फोटनात केला जातो। प्रतिदीप्तीचा वापर हा ट्यूबलाईट मध्ये सुद्धा केला जातो। आपल्या घरामध्ये जे काही ट्यूबलाईट असतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रतिदीप्तीचा वापर केला जातो। एखाद्या रंजकाचे अवशोषित केलेला प्रकाशाचा काही भाग जर आहे तर प्रतिदीप्तीच्या रूपात हा पुनरुत्सर्जित सुद्धा होत असतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, जर एखाद्या भिंगाचे मुख्य अक्षाला लंब असे 2 समान भाग केले असतील आणि फक्त एकच भाग वापरला असेल तर प्रतिमेची तीव्रता रिकामी जागा असते। बघा, तर पर्याय क्रमांक अ तसेच राहील, पर्याय क्रमांक ब 1/2 वेळा किंवा क 2 वेळा आणि ड अनंत होईल। तर याचे बरोबर उत्तर आहे 1 किंवा 2 वेळा होऊ शकतो। म्हणजे जर एखाद्या भिंगाचे मुख्य अक्षाला जर लंब असे 2 समान भाग केले असतील तर त्यामधील जर आपण फक्त एकच भाग वापरला तर त्याची तीव्रता ती 1 किंवा 2 वेळा होण्याची शक्यता असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, संगणक नेटवर्कच्या संदर्भात TCPचा विस्तार किती आहे? तर संगणक नेटवर्कमध्ये TCP हा एक ट्रान्समिशन कंट्रोल आपण याला म्हणू शकतो। याचे जर नाव आपण बघितले पूर्ण तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल सुद्धा याला म्हणतात। बघा, यामध्ये ऑप्शन दिलेले हो ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, ब ट्रान्सफर कॉल प्लॅन, क हस्तांतरण नियंत्रण प्रक्रिया आणि ड ट्रान्समिशन कॉल प्रोटोकॉल। तर आताच मी सांगितलेलं आहे पर्याय अ ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल सुद्धा TCPला म्हटले जाते। याचा लॉंग फॉर्म जर आपण म्हटला तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा होतो। हा एक संप्रेरक मानक आहे। याचे ॲप्लिकेशन हा प्रोग्राम आणि संगणकीय उपकरणांमध्ये नेटवर्कवर संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी सक्षम करत असतो। म्हणजे नेटवर्कमध्ये जर आपल्याला काही संदेश पाठवायचा असेल, जसे ईमेल पाठवायचे असेल किंवा काही मेसेजेस पाठवायचे असेल तर यांची देवाणघेवाण करण्यासाठी TCP हा मदत करत असतो। हा इंटरनेटवर पॅकेट पाठवण्यासाठी आणि नेटवर्कवर डेटा आणि संदेशांचे काही यशस्वी वितरण सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा डिझाईन केलेला आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, बर्नौलीचे प्रमेय द्रव पदार्थाच्या गतीला लागू होते जेव्हा त्याची गती किती असते किंवा तेव्हा त्याची गती किती होते? तर बघा, पर्याय अ आहे सुव्यवस्थित, ब अशांत, क सुव्यवस्थित किंवा अशांत, ड यापैकी काहीही नाही। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सुव्यवस्थित। बघा, बर्नौलीचे काही प्रमेय होते, तत्व होते, ते विविध प्रकारे लागू केले जाऊ शकत होते। यामध्ये सांगितले जाते की स्थिर प्रवाहात किंवा प्रवाहात असलेल्या द्रव पदार्थात सर्व प्रकारच्या ऊर्जेची ही बेरीज त्या प्रवाहातील सर्व बिंदूवर समान असते। म्हणजे कुठलाही प्रवाह जर बघितला तर त्यांच्या ऊर्जेची जर आपण बेरीज केली तर ती समप्रमाणात किंवा समान अशी असते। म्हणजे सुव्यवस्थित सुद्धा आपण याला म्हणू शकतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, आम्ल आणि अल्कलींची अभिक्रिया होते। बघा, आम्ल आणि अल्कलींची अभिक्रिया होते तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे CuO कॉपर ऑक्साईड, त्यानंतर Al2O3 ॲल्युमिनेट ऑक्साईड, त्यानंतर आहे क Na2O सोडियम ऑक्साईड, त्यानंतर H2O वॉटर। तर यामध्ये तुम्हाला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब Al2O3। तर आम्ल आणि अल्कलींची अभिक्रिया होत असेल तर Al2O3 हा फॉर्म्युला इथे लागू होतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या कणांवर धनभार असतो? तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे न्यूट्रॉन, ब प्रोटॉन, क इलेक्ट्रॉन आणि ड क्रिप्टॉन। तर बघा, न्यूट्रॉन हा चार्जलेस असतो, प्रोटॉनवर धनभार असतो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो, क इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो म्हणजे ऋणभार असतो आणि ड क्रिप्टॉन हा एक प्रकारचा नोबल गॅस आहे। नोबल गॅस म्हणजे हा न्यूट्रल आहे किंवा हा रिॲक्शनमध्ये कधीही परफॉर्म करत नाही किंवा पार्टिसिपेट करत नाही। तर यामध्ये धनभार असणारा कोणत्या कणावर धनभार असतो? तर प्रोटॉनवर कधीही धनभार असतो। म्हणूनच पर्याय क्रमांक ब प्रोटॉन हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, अल्कोहोलमध्ये काय असते? बघा,
तर यामध्ये पर्याय कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क आहे ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, तसेच ड आहे हायड्रोजन, क्लोरीन आणि ऑक्सिजन। बघा, तर यामध्ये पर्याय क्रमांक ब कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिन्ही घटक अल्कोहोलमध्ये असते। तर रसायनशास्त्रात अल्कोहोल सेंद्रिय संयुगाचा एक प्रकार आहे जो की संतृप्त कार्बन अणूला बांधलेला किमान एक हायड्रॉक्सिल कार्यात्मक गट असतो आणि अल्कोहोलचे श्रेणी साध्या मिथेनॉल आणि इथेनॉल सारख्या साखर, अल्कोहोल आणि कोलेस्टेरॉल सारख्या जटिल काही घटक त्यांच्यामध्ये असतात। अल्कोहोल हे फळांपासून सुद्धा बनवले जातो। अल्कोहोलचा वापर आपण हँडवॉशसाठी म्हणजे सॅनिटायझरमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, कोणत्या वायूसाठी वैशिष्ट्यपूर्ण वायू समीकरण PV=nRT योग्यरित्या लागू आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे एक अणुवायू, ब द्विअणुवायू, क आदर्श वायू आणि ड वास्तविक वायू। तर बघा, यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क आदर्श वायू। जर आपण बघितलं तर आदर्श वायू हा एक सैद्धांतिक वायू आहे जो की अनेक यादृच्छिकपणे हलणाऱ्या बिंदू किंवा कणांनी बनलेला असतो। कोणताही वायू हा कणांनी किंवा छोट्या छोट्या डस्ट पार्टिकलनीच बनलेला असतो। तर तो आंतरकणाच्या परस्पर संवादाच्या अधीन नसतो आणि आदर्श वायू संकल्पना उपयुक्त आहे कारण ती आदर्श वायू कायद्याचे पालन करते। राज्याचे एक सरलीकृत समीकरण आणि सांख्यिकीय यांत्रिकी अंतर्गत विश्लेषणास हे अनुकूल आहे। म्हणूनच जे काही आपण PV=nRT हे समीकरण आदर्श वायूलाच लागू होत असते, म्हणून पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, बर्फ वितळवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरला जातो किंवा कोणता घटक वापरला जातो? बघा, पर्याय अ आहे मीठ, ब हायड्रोजन, क कॉस्टिक सोडा आणि ड सायट्रिक आम्ल। तर आपण कुल्फी वगैरे खातो किंवा आईस्क्रीम खातो तर तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये थोडासा खारटपणा आपल्याला लागतो, तर तो खारटपणा हा मिठाचा असतो। म्हणूनच बर्फ वितळवण्यासाठी मीठ हे वापरल्या जातं। तर बघा, मीठ का बरं वापरले जाते? कारण पाण्याचा गोठणबिंदू हा कमी असतो, कमी करण्यासाठी मीठ वापरले जाते। मीठ आणि बर्फ जर मिसळले तर त्यांचे खाऱ्या पाण्याचे एक प्रकारचे द्रावण तयार होते आणि ज्याचा गोठणबिंदू शुद्ध पाण्यापेक्षा हा कमी असतो, त्यामुळे बर्फ वितळवण्यासाठी मिठाला वापरले जाते। म्हणूनच पर्याय क्रमांक अ हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, H2O रेणूमध्ये असलेल्या हायड्रोजनचे प्रमाण आहे। बघा, H2O हे वॉटरचा फॉर्म्युला आहे, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे। H2O आईसचा सुद्धा फॉर्म्युला आहे, H2O वेपरचा सुद्धा फॉर्म्युला आहे। तर बघा, यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे 1.11, ब दिलेला आहे 11.11, क दिलेला आहे 5.55 आणि ड दिलेला आहे 55.5। तर पाण्याचा म्हणजेच H2O रेणूमध्ये हायड्रोजनचे प्रमाण जर बघायचे असेल तर त्यांची वस्तुमान टक्केवारीने जर त्याला बघितलं तर 11.11% असे असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, यामध्ये NH4/2SO4 च्या एका रेणूमध्ये किती अणू असतात? ओके, तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे 14, ब आहे 15, क आहे 13 आणि ड आहे 12। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 15। तर बघा, NH4/2SO4 रेणूमध्ये एकूण 15 अणू असतात। तर NH4/2SO4 रेणूमध्ये असणारे अणू हायड्रोजनचे 8 आहे, नायट्रोजनचे 2 आहे आणि ऑक्सिजनचे 4 आहे आणि सल्फर हा 1 आहे। बघा, NH4/2 म्हणजे N नायट्रोजन बाय 2, NH4/2 जर आपण काउंट जर केलं तर हायड्रोजन 4 × 2 जर बघितलं तर 8 होतात, नायट्रोजन हे 2 आहे आणि ऑक्सिजन हे 4 आहे, तसे सल्फर हा 1 आहे। तर चला मी तुम्हाला हा सॉल्व करून दाखवते। बघा, NH4 एक ब्रॅकेट बघू आपण, सपोज NH4 आणि बाय 2 असं म्हटलेलं आहे।
तर हा जो हायड्रोजन आहे, हायड्रोजनचे अणू इथे 4 आहेत, गुणेला 2 म्हणजेच हायड्रोजन हा 4 × 2 = 8 होतात. म्हणजेच हायड्रोजन इथे किती आहे, तर हायड्रोजनचे जे अणुरेणू आहे ते किती आहे, तर 8 आहे. त्यानंतर नायट्रोजन, हा नायट्रोजन सोबत जो काही /2 म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेटला 2 असल्यामुळे नायट्रोजनचे अणू किती आहे, तर 2 आहे. म्हणून नायट्रोजन इथे किती आहे, 2 आहे. तसेच जर आपण सल्फर बघितला SO4, तर हा 4 जो आहे हा O नंतर आहे, म्हणून ऑक्सिजन किती, तर ऑक्सिजन हे 4 आहे. तसेच सल्फर जर बघितला तर हा सल्फर 1 आहे. म्हणून याच्यामध्ये जर आपण टोटल काउंट केलं तर बघा, याच्यामध्ये जर आपण टोटल काउंट केलं तर N नायट्रोजन जर बघितला तर नायट्रोजन किती आहे, तर N हे ओके. तर बघा, नायट्रोजन जर बघितला तर नायट्रोजन हा इथे टोटल नायट्रोजनचे अणू जर बघितले तर 2 आहे. हायड्रोजनचे अणू जर बघितले आपण तर 8 आहे. त्यानंतर सल्फरचे अणू जर बघितले आपण तर 1 आहे आणि ऑक्सिजनचे अणू जर बघितले आपण तर 4 आहे. आणि या सगळ्यांची टोटल जर आपण केली तर टोटल इथे 15 अणू आहेत. म्हणूनच NH4/2SO4 च्या एका रेणूमध्ये टोटल 15 अणू तुम्हाला दिसतील. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18, 1 ग्राम हायड्रोजनमध्ये किती रेणू असतात? बघा, आता रेणू विचारलेले आहे. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला अणू विचारले होते. तर बघा, 1 ग्रॅम हायड्रोजनमध्ये किती रेणू असतात? तर 1 ग्रॅम हायड्रोजनमध्ये टोटल 3.01 गुणेला 123 इतके रेणू असतात. तर यामध्ये पर्याय 1.5 गुणेला 123, ब 6.02 गुणेला 1023, क 2.5 गुणेला 1023 आणि ड 3.01 गुणेला 1023. म्हणून बरोबर उत्तर आहे ड 3.1 गुणेला 1023. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. एका द्रावणात 320 ग्रॅम पाण्यात 31 ग्रॅम मीठ असते. वस्तुमान टक्केवारी संबंधानुसार वस्तुमानाच्या दृष्टीने द्रावणाची सांद्रता शोधा. बघा, तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे 8.83%, ब 8.84%, त्यानंतर क 13.05%, त्यानंतर ड 12.57%. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे 8.83%. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. पित्तस्राव होतो का किंवा पित्तस्राव कोठून होतो? बघा, यामध्ये पर्याय अ दिलेला आहे पोटातून, ब यकृतातून, क मोठे आतडे आणि ड पित्तमूत्राशय. तर तुम्हाला माहिती असेल की पित्तस्राव हा आपल्या यकृतामधून होत असतो. म्हणून याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब यकृतातून. पित्तस्राव जेव्हा यकृतातून होत असतो तर यामध्ये पित्त साठवले जे असते आपल्या पोटामध्ये किंवा यकृतामध्ये, ते पित्त हे पिवळसर किंवा हिरवट रंगाचा एक पाचक द्रव्य असतो. आणि हा पित्तस्राव होण्याची जी काही प्रक्रिया आहे ते यकृताच्या पेशींमधून पित्तस्राव होत असतो. यकृतातून उजव्या आणि डाव्या यकृताच्या नलिकांमधून पित्त वाहने या नलिका शेवटी सामान्य यकृतांच्या नलिकामध्ये जातात व पित्ताशयात साठवले जाते. पित्तस्राव होण्याची काही कारणे जे आहे तर सेक्रेटिनमुळे पित्तस्राव उत्तेजित होतो किंवा कोलेसिस्टिक किनेमुळे पित्ताशयातील पित्ताचे प्रमाण सुद्धा वाढत असते, किंवा एखाद्या वेळी आपण ॲसिडिक काही खाल्लं किंवा आंबट पदार्थ जर आपण जास्त खाल्ले तर त्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्त वाढत असतो. म्हणून आपल्याला ॲसिडिटी सारखे प्रकार आपल्याला शरीरामध्ये आपल्याला जाणवतात.
म्हणूनच जे काही अन्न खायचं असेल तर ते अन्न खाण्यासाठी आपल्याला पचेल या नलिका शेवटी सामान्य यकृतांच्या नलिकामध्ये जातात व पित्ताशयात साठवले जाते. पित्तस्राव होण्याची काही कारणे जे आहे तर सेक्रेटिनमुळे पित्तस्राव उत्तेजित होतो किंवा कोलेसिस्टिक किनेमुळे पित्ताशयातील पित्ताचे प्रमाण सुद्धा वाढत असते किंवा एखाद्या वेळी आपण ॲसिडिक काही खाल्लं किंवा आंबट पदार्थ जर आपण जास्त खाल्ले तर त्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्त वाढत असतो. म्हणून आपल्याला ॲसिडिटी सारखे प्रकार आपल्याला शरीरामध्ये आपल्याला जाणवतात. म्हणूनच जे काही अन्न खायचं असेल तर ते अन्न खाण्यासाठी आपल्याला पचेल असंच अन्न आपण खायला पाहिजे आणि तो स्राव आपल्या यकृतामधून जो स्राव निघत असतो तो पित्तस्राव असतो. चला तर मग मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे ब, यकृतातून पित्तस्राव होत असतो. नमस्कार मित्रांनो, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान विषयाचे काही प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल. चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न. बघा, प्रश्न क्रमांक 1. रिकामी जागा हे एखाद्या वस्तूच्या एकूण गतीचे वर्णन करण्यासाठी आणि दिलेल्या वेळी तिच्या सुरुवातीच्या स्थितीच्या संदर्भात तिचे अंतिम स्थान शोधण्यासाठी वापरले जाते. यामध्ये पर्याय अ दिलेला आहे अंतर आणि वेग, पर्याय 2 दिलेला आहे वेग आणि वेग, पर्याय 3 आहे अंतर आणि विस्थापन आणि 4 विस्थापन आणि वेग. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंतर आणि विस्थापन. बघा, एखाद्या वस्तूच्या एकूण गतीचे वर्णन करण्यासाठी आणि दिलेल्या वेळी तिच्या सुरुवातीच्या स्थितीच्या संदर्भातील अंतिम स्थान शोधण्यासाठी विस्थापन वापरले जाते. विस्थापन म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूच्या एकूण गतीचे वर्णन करणे यासाठी विस्थापन वापरतो. त्यानंतर दिलेल्या वेळी वस्तूच्या प्रारंभिक स्थितीच्या संदर्भात तिचे अंतिम स्थान शोधण्यासाठी विस्थापन वापरले जाते आणि वस्तूच्या गतीचे वर्णन करण्यासाठी आपण प्रथम त्याच्या स्थानाचे वर्णन करण्यासाठी सक्षम असणे हे आवश्यक आहे. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे अंतर आणि विस्थापन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. जर दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर त्यांच्यामधील बलावर त्याचा काय परिणाम होईल? बघा, तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण बल 4च्या घटकाने वाढेल. त्यानंतर गुरुत्वाकर्षण बल 2च्या घटकाने वाढेल. गुरुत्वाकर्षण बल 2च्या घटकाने कमी होईल आणि गुरुत्वाकर्षण बल 4च्या घटकाने कमी होईल. तर बघा, यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 4 गुरुत्वाकर्षण बल हे 4च्या घटकाने कमी होईल. तर यामध्ये दोन वस्तूंमध्ये जर समजा दुप्पट अंतर आहे तर त्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल हे 1/4 होत असतो. दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल हे त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असतो आणि दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल हे त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो आणि त्यांच्या वस्तुमानाच्या वर्गांच्या बेरीजच्या थेट प्रमाणात सुद्धा असतो. म्हणूनच गुरुत्वाकर्षण बल हे 4च्या घटकाने कमी होईल हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3. वर्तुळाकार मार्गावर स्थिर गती असलेल्या शरीराच्या हालचालीला काय म्हणतात? तर यामध्ये 4 पर्याय दिलेले आहे. परिघीय वेग, दोलन गती, एकसमान नसलेली वर्तुळाकार गती आणि एकसमान वर्तुळाकार हालचाल. तर यामध्ये बघा, बरोबर उत्तर आहे एकसमान वर्तुळाकार हालचाल. वर्तुळाच्या मार्गावर जर स्थिर गतीने फिरणाऱ्या शरीराच्या हालचालीला एकसमान वर्तुळाकार गती असे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर भौतिकशास्त्रात याला एकसमान गोलाकार गती असेही म्हणतात. तर वर्तुळाकार गती ही वक्र मार्गातील गतीचा एक प्रकार आहे. वर्तुळाकार गतीमध्ये शरीराचे रोटेशनच्या अक्षापासूनचे अंतर नेहमीच अपरिवर्तित होत राहते आणि वर्तुळाकार गतीमध्ये शरीराचा वेग हा स्थिर असतो आणि समान वेळेच्या अंतराने समान अंतर यामध्ये कव्हर होत असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. वरील प्रणोद आणि भार रिकामी जागामध्ये प्रयुक्त केले जाते. तर यामध्ये 4 पर्याय आहेत. खाली की दिशा, त्यानंतर विपरीत दिशा, समान दिशा आणि वरची दिशा. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे वरील प्रमोद आणि भार
विपरीत दिशेमध्ये प्रयुक्त होत असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. स्वयंपाकाच्या भांड्यात खालीलपैकी कोणता गुणधर्म सर्वात जास्त आढळतो? तर उच्च विशिष्ट उष्णता आणि कमी औष्णिक चालकता, कमी विशिष्ट उष्णता आणि उच्च औष्णिक चालकता, उच्च विशिष्ट उष्णता आणि उच्च औष्णिक चालकता, कमी विशिष्ट उष्णता आणि कमी औष्णिक चालकता. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे कमी विशिष्ट उष्णता आणि उच्च औष्णिक चालकता. बघा, जी कमी विशिष्ट उष्णता म्हणजे काय, तर जे काही भांडं आपलं आहे, स्वयंपाकघरात जे भांडे आपण वापरतो ते काय असायला पाहिजे, उष्णता वाहक असायला पाहिजे. आणि खूप जास्त हीट ॲब्झॉर्ब करून घेणारे जर असेल तर त्यामध्ये काही जे काही आपण भाजी वगैरे बनवतो किंवा जो काही स्वयंपाक आपण करतो ते जळण्याचे सुद्धा चान्सेस असतात. म्हणून धातूंमध्ये बरेचसे गुणधर्म असणे खूप महत्त्वाचे आहे. तर यामध्ये औष्णिक चालकता ज्याला आपण म्हणू ते ॲल्युमिनियम आणि तांबे यासारख्या धातूंमध्ये उच्च औष्णिक चालकता असते. बघा, आपल्या कुकिंग युटेन्सिल्स जसे किचनमध्ये आपण वापरतो त्यामध्ये जास्तीत जास्त ॲल्युमिनियमचे किंवा लोखंडाचे किंवा तांब्याचे भांडे वापरले जातात. आणि उष्णता समान रीतीने हे विपरीतही करत असतात, म्हणजे एकसारखे गरम होते. एकाच ठिकाणी गरम होईल आणि भाजी वगैरे जळून जाईल असं नाही, तर ते भांडं पूर्ण एकसारखं गरम होतं. हे स्वयंपाकासाठी आवश्यक आहे. आणि ते अन्न एकसमान त्यामध्ये आपण जे अन्न शिजवतो ते एकसमान शिजवले जाते. त्यानंतर यांच्यामध्ये टिकाऊपणा असणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. धातू सामान्यतः मजबूत असायला पाहिजे आणि उच्च तापमानाला सुद्धा तो तोंड देऊ शकायला पाहिजे. नाहीतर उच्च तापमानाला जर तो वितळून गेला तर मेल्ट जर झाला तर त्यामध्ये आपण काही बनवू शकू का? नाही. म्हणून जो काही धातू आहे तो टिकाऊ सुद्धा असायला पाहिजे आणि त्यामध्ये गंज लागणे किंवा तो खराब होणे ह्या काही गोष्टी त्यामध्ये नसायला पाहिजे. म्हणजे लवकर जर खराब झाले हे भांडे तर आपण जास्त दिवस वापरू शकणार नाही. म्हणून यामध्ये बरोबर उत्तर आहे कमी विशिष्ट उष्णता आणि उच्च औष्णिक चालकता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6. अशुद्धता जोडल्याने वितळण्याच्या बिंदूवर काय परिणाम होतो? तर यामध्ये ऑप्शन 4 आहे, ते वाढते, कमी होते, बदललेले नाही किंवा यापैकी काहीही नाही. तर अशुद्धता जोडल्याने वितळण्याच्या बिंदूवर परिणाम होतो तो कमी होतो. ओके. तर बघा, अशुद्धता जर आपण जोडलेली आहे तर त्यावर जो बिंदू आहे तो हळूहळू कमी होत जातो. वितळण्याचा बिंदू जो आहे तो हळूहळू कमी होत जातो. म्हणजेच या प्रक्रियेला हळूवार किंवा उदासीनताही आपण म्हणू शकतो. अशुद्धता जोडल्याने जे काही क्रिस्टल आहे ते जाडीमध्ये व्यत्यय आणू शकतात किंवा आंतरआण्विक शक्ती जी आहे ती कमकुवत होत जाते, ज्यामुळे पदार्थ हा कमी स्थिर होतो. परिणामी काही कंपाऊंड कमी तापमानाला वितळतात आणि काही कंपाऊंड जे असतात ते उष्ण तापमानाला वितळतात. अधिक अशुद्धता असल्यामुळे हे जे काही धातू आहेत यामधून आपण अशुद्धता सुद्धा वेगळे करणे आपल्याला कठीण जाते. तर म्हणूनच अशुद्धता जर एखाद्या मेटलमध्ये असेल तर त्याचा वितळण्याचा बिंदू हा सुद्धा कमी होत जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7. उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे जी कामात रूपांतरित होऊ शकते. याचा थेट पुरावा प्रथम कोणी दिला? तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे ड्यूई, देन रॅमफोर्ड, सेल्सियस अँड फॅरेनहाइट. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे रॅमफोर्ड. त्यानंतर आहे दबाव शून्य हे निरपेक्ष शून्याच्या मूल्यापर्यंत पोहोचते. तर बघा, -273 केल्विन तापमानात, त्यानंतर निर्वात स्थितीत, पृथ्वीच्या मध्यभागी आणि जेव्हा प्रणालीची आण्विक गती 0 होते तेव्हा. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जेव्हा प्रणालीची आण्विक गती 0 होते तेव्हा. सर्वात कमी शक्यता आहे निरपेक्ष शून्यता आपण त्याला म्हणू, जेव्हा परिपूर्ण शून्य हे सर्वात कमी शक्य तापमान आहे आणि परिपूर्ण शून्य तर केल्विन तापमानात, त्यानंतर निर्वात स्थितीत, पृथ्वीच्या मध्यभागी आणि जेव्हा प्रणालीची आण्विक गती 0 होते तेव्हा. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जेव्हा प्रणालीची आण्विक गती 0 होते तेव्हा.
सर्वात कमी शक्यता आहे, निरपेक्ष शून्यता आपण त्याला म्हणू, जेव्हा परिपूर्ण शून्य हे सर्वात कमी शक्य तापमान आहे आणि परिपूर्ण शून्य तापमान हे गतिमानता किंवा उष्णता नसते आणि परिपूर्ण शून्य केल्विन किंवा -273.15 अंश सेल्सिअस किंवा -460 अंश फॅरेनहाइट तापमानावर सुद्धा उद्भवते। तर यामध्ये बरोबर आहे, जेव्हा प्रणालीची आण्विक गती ही शून्य होते तेव्हा शून्य हे निरपेक्ष शून्याच्या मूल्यापर्यंत पोहोचतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, कोणत्या प्रकारच्या लाटांमध्ये कंपन असते? लाटांच्या हालचालीची दिशा ते समांतर हालचाल करतात काय? तर यामध्ये पर्याय दिलेला आहे ट्रान्सवर्स, मायक्रोवेव्ह, रेखांशाचा आणि वरवरचा। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे रेखांशाचा। तर अनुदैर्घ्य लाटांमध्ये कंपन असतील तर लाटांच्या हालचालीची दिशा ही वेगाला समांतर असते, तर आडव्या लहरीमध्ये कंपन असतील तर लाटांच्या हालचालीची दिशा ही वेगाला लंब असते। तर लाटांबद्दल जर आपण काही माहिती बघितली तर लाटा एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे ऊर्जा हस्तांतरित करत असतात। लाटा ह्या सामान्यतः लहरी समीकरणाद्वारे सुद्धा वर्णन केले जाते आणि लाटांचे गुणधर्म म्हणजे उंची, लांबी, कालावधी, वारंवारता आणि गती आहे। तर लाटांचा मोठेपणा आहे त्यांच्या विशालतेचे मोजमाप सुद्धा यामध्ये केले जाते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, ज्या वस्तूची नाभीय लांबी 10 सेंटीमीटर आहे त्या वस्तूचे अंतर काढा जेणेकरून तिच्या वास्तविक प्रतिमेचा आकार वस्तूच्या आकाराच्या चौपट होईल। तर यामध्ये पर्याय अ आहे 7.5 सेंटीमीटर, दुसरा पर्याय 5 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर आणि 12.5 सेंटीमीटर। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय 12.5 सेंटीमीटर। तर यासाठी तुम्हाला फोकल लेंथचा फॉर्म्युला वापरावा लागेल। फोकल लेंथचा फॉर्म्युला आहे 1/f = 1/v - 1/u। बघा, तर तुम्ही इथे हा फॉर्म्युला वापरू शकता। 1/f, f मीन्स फोकल लेंथ, 1/f is equal to 1/v minus 1/u। ओके, या फॉर्म्युल्याने हे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, ज्या पदार्थांचा वास आम्लयुक्त किंवा क्षारीय माध्यमात बदलतो त्यांना रिकामी जागा म्हणतात। तर कृत्रिम निर्देशक आपण त्याला म्हणू शकतो का? आम्ल अल्क निर्देशक, घाणेंद्रियाचा सूचक आणि नैसर्गिक सूचक। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे घाणेंद्रियाचा सूचक। तर बघा, ज्या पदार्थाचा गंध हा आम्लधर्मी किंवा आम्लारीधारी माध्यमांचा बदलतो त्यांना घाणेंद्रिय दर्शक असे म्हणतात। कांदा, लवंग, व्हॅनिला इत्यादी घाणेंद्रियाच्या दर्शकांची आपण काही उदाहरणे सुद्धा घेऊ शकतो। हे दर्शक प्रकार नैसर्गिकरित्या आढळतात आणि दिलेले द्रावण आम्ल आहे की आम्लारी आहे तपासण्यासाठी सुद्धा यांचा वापर आपण करू शकतो। काही सामान्य उदाहरणे म्हणजे हळद आहे, द्राक्षांचा रस आहे, त्यानंतर रंग बदलून आम्ल किंवा आम्लारीची उपस्थिती दर्शवणाऱ्या कोणत्याही पदार्थास आम्लारी दर्शक सुद्धा आपण म्हणू शकतो। त्यानंतर काही जर उदाहरणे बघितली तर लाल गोबीची पाने आहे, त्यानंतर हळद आहे। बघा, लाल गोबीची पाने म्हणजे जशी जांभळ्या कलरची गोबी वगैरे तुम्हाला दिसत असेल तर त्याचा रंग सुद्धा आपण पाहू शकतो। म्हणून याचे बरोबर उत्तर आहे घाणेंद्रियाचा सूचक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, क्लोरीन वायू खालीलपैकी कोणत्या उत्पादनात वापरला जातो? तर यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ब्लिचिंग पावडर आणि धुण्याचा सोडा। तर बरोबर उत्तर आहे ब्लिचिंग पावडर। ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन वायू वापरले जातो। बघा, क्लोरीन वायूचा प्रमुख वापर जो आहे तो पॉलिव्हिनाइल क्लोराईडसह सेंद्रिय रसायनांमध्ये सुद्धा केला जातो। ज्याची मागणी जास्तीत जास्त लगदा आणि कागदाचा लगदा वगैरे बनवला जातो, याच्यासाठी सुद्धा रबर, त्यानंतर सॉल्व्हेट्सचे उत्पादन यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि क्लोरीनचा वापर हे कीटकनाशक म्हणून सुद्धा करतात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, उष्णता आणि प्रकाश निर्माण करणारी ऑक्सिडेशन अभिक्रिया म्हणजे? तर एंडोथर्मिक, ज्वलन, उष्माघात आणि मुडी।
तर बघा, उष्णता आणि प्रकाश निर्माण करणारी ऑक्सिडेशन अभिक्रिया म्हणजे ज्वलन ही क्रिया आहे किंवा त्याला दहन अभिक्रिया सुद्धा आपण म्हणू शकतो। ही अभिक्रिया एक एक्झोथर्मिक प्रतिक्रिया आहे आणि यामध्ये ऑक्सिजन दुसऱ्या पदार्थांशी अभिक्रिया करतो आणि उष्णता आणि प्रकाश निर्माण करत असतो। जिथेही ऑक्सिजन आहे तिथे ज्वलन ही प्रक्रिया होत असते। ऑक्सिजन हा जळण्यासाठी मदत करत असतो किंवा ज्वलनाला मदत करत असतो। विदाऊट ऑक्सिजन कोणताही घटक जळत नाही। त्यानंतर ही प्रक्रिया ज्वलन प्रक्रियामध्ये जवळजवळ नेहमीच ऑक्सिजनचा समावेश असणारच आहे। ऑक्सिजन शिवाय कोणताही घटक जळणार नाही। कार्बन संयुगाच्या पूर्ण ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होत असते। म्हणजे जेव्हाही कोणता घटक जळतो तर त्यामधून मॉइश्चर म्हणजे काही पाण्याचे ड्रॉप्स हे बाहेर पडतात आणि तसेच त्यामधून उष्णता सुद्धा बाहेर निघत असते आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा बाहेर निघत असतो। म्हणजेच याचे बरोबर उत्तर आहे ज्वलन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या अभिक्रियेद्वारे शुद्ध वितळलेल्या धातूंपासून अत्यंत प्रतिक्रियाशील धातू काढून टाकले जातात? तर यामध्ये योग्य एजंटद्वारे कपात, इलेक्ट्रोलायसिस आणि कॅल्शिनेशन आणि भाजणे। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे इलेक्ट्रोलायसिस। बघा, इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेमध्ये शुद्ध वितळलेल्या धातूपासून अत्यंत प्रतिक्रियाशील धातू जो आहे तो काढून टाकला जातो। म्हणजेच जसे की मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, असे जे काही प्रतिक्रियाशील धातू असतात ते शुद्ध वितळलेल्या धातूपासून विद्युत अपघटनाने या प्रक्रियेद्वारे प्राप्त केले जातात किंवा बाहेर काढू शकतो। विद्युत अपघटन प्रक्रियेमध्ये धातूच्या अयस्कांच्या वितळलेल्या अवस्थेतून विजेचा प्रवाह वाहून नेला जातो आणि या प्रक्रियेत ऋणग्रहावरील किंवा ऋणभार जो आहे तो धनात्मक प्रभारित धातू यावर जमा होत असतो। याला इलेक्ट्रोलायसिस प्रक्रिया असे म्हटले जाते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, वॉशिंग सोड्यामध्ये स्फटिकीकरणाच्या पाण्याचे प्रमाण रिकामी जागा आहे। तर 1.80, 37.06, 10.6 किंवा 62.9। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे 62.9। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, पॅलिओन्टोलॉजीमध्ये चा अभ्यास केला जातो। तर बघा, पॅलिओन्टोलॉजीमध्ये हाड, जीवाश्म, कठीण 80, 37.06, 10.6 किंवा 62.9। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे 62.9। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, पॅलिओन्टोलॉजीमध्ये चा अभ्यास केला जातो। तर बघा, पॅलिओन्टोलॉजीमध्ये हाड, जीवाश्म, कठीण पेशी किंवा पंख। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जीवाश्म। पॅलिओन्टोलॉजीमध्ये जीवाश्माचा अभ्यास केला जातो। ही एक जिवंत जीवाश्माच्या सर्व प्रकारच्या पुराव्यांचा अभ्यास करणारी एक जी काही संस्था आहे असे म्हटले जाते आणि त्यात आधुनिक जीवाश्माचा अभ्यास देखील यामध्ये समाविष्ट आहे। आधुनिक जीवाश्म म्हणजे जसे की डायनोसॉर वगैरे होऊन गेले यांचा सुद्धा अभ्यास पॅलिओन्टोलॉजीमध्ये केला जातो आणि समुद्र किनाऱ्यावर काही जे वाहून आलेले घटक असतात ज्यामध्ये जीवाश्म सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, त्यामध्ये काही शिशेल आहे किंवा काही शंख आहे, यांचा सुद्धा इथे अभ्यास केला जातो। या संस्थेला पॅलिओन्टोलॉजी संस्था असे म्हटले जाते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, प्राण्यांच्या शरीरातील खालीलपैकी सर्वात मोठी पेशी कोणती आहे? तर बघा, प्राण्यांच्या शरीरातील सर्वात मोठी पेशी ऑस्ट्रिओसाइट्स, न्यूरॉन, क्रोमॅटोफोर आणि लिम्फ पेशी। तर याचे बरोबर उत्तर आहे न्यूरॉन। न्यूरॉन हे सगळ्यात मोठी पेशी प्राण्यांच्या शरीरामधील मानली जाते, कारण आपल्या पूर्ण शरीरामध्ये न्यूरॉन्स आहेत, नर्व सेल्स आहेत आणि ते नर्व सेल्स आपल्या पूर्ण शरीराचे जे काही मॅसेज आहे ते आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचे काम ह्या सेल्स करत असतात आणि ह्या सेल्स आपल्या पूर्ण बॉडीमध्ये फैललेल्या आहे। तर त्या सगळ्यात मोठा सेल्स सुद्धा त्याला म्हटल्या जातो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18,
ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत सबस्ट्रेटचे अपूर्ण विघटन होणारे याला म्हणतात. तर यामध्ये विभेदक श्वसन, ॲनारोबिक श्वसन आणि वाहिन्यासंबंधी श्वसन, रक्तवाहिन्यासंबंधी श्वसन. तर ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत सबस्ट्रेट्समध्ये अपूर्ण विघटनाला ॲनारोबिक श्वसन असे म्हणतात. आता ॲनारोबिक श्वसन म्हणजे काय, तर ज्याद्वारे पेशी ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत ऊर्जा निर्माण करण्यासाठी शर्करा तोडू शकतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही ग्लुकोज तयार होत असते, जी काही शुगर आपण खातो, त्या शुगरचे ब्रेकडाऊन करून त्याचे एनर्जीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. तसेच एनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे जिथे ऑक्सिजनची गरजच नाही आहे, पण असे काही बॅक्टेरियाज असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात की ज्यांना विदाऊट ऑक्सिजन ते सर्वाईव्ह करू शकतात. म्हणजेच बिना ऑक्सिजनचे सुद्धा ते शर्कराला ब्रेकडाऊन करू शकतात. हे ॲरोबिक श्वासोच्छवासाच्या अत्यंत कार्यक्षम प्रक्रियेच्या विरुद्ध आहे. म्हणजे ऑक्सिजन जेव्हा आपण वापरतो त्या प्रक्रियेमध्ये शर्करेचे विघटन करणे, शर्करेला ब्रेकडाऊन करणे आणि ग्लुकोजमध्ये किंवा ATPमध्ये एनर्जीमध्ये त्याचे ट्रान्सफॉर्मेशन करणे हे ऑक्सिजनचे कार्य आहे. तसेच ॲनारोबिकमध्ये विदाऊट ऑक्सिजनसुद्धा हे कार्य केले जातात आणि यामध्ये ऊर्जा निर्माण केली जाते. म्हणूनच इथे बरोबर उत्तर आहे ॲनारोबिक श्वसन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. स्नायूंचा थकवा च्या संचयनामुळे होतो. तर यामध्ये लॅक्टिक आम्ल, कार्बन डायऑक्साईड, क्रिएटिन फॉस्फेट आणि कार्बन डायऑक्साईड. परत झालेलं आहे ऑप्शन कार्बन डायऑक्साईड. तर बघा, स्नायूंचा थकवा हा लॅक्टिक ॲसिड जमा झाल्यामुळे होतो. आपल्या शरीरामध्ये जर लॅक्टिक ॲसिड, लॅक्टिक आम्ल जास्त प्रमाणात जर जमा झालं तर त्याच्यामुळे आपल्या स्नायूंचा थकवा आपल्याला यायला लागतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. जिनोम मॅपिंग खालील गोष्टीशी संबंधित आहे. तर यामध्ये रक्तवर्गीकरण, जीन्सचे चित्रण, मज्जातंतू केंद्राचे चित्रण आणि मेंदूचे चित्रण. तर बरोबर उत्तर आहे जीन्सचे चित्रण. म्हणजे जिनोम मॅपिंग जीन्सचे चित्रण या गोष्टीशी संबंधित आहे. हे एक गुणसूत्रावरील जनुकांचे स्थान आहे. या जनुकांमधील अंतर ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचे वर्णनसुद्धा यामध्ये केले जातो. म्हणजे जिनोम मॅपिंगमध्ये जे काही जनुक असतात यांच्यामध्ये जे काही अंतर असते किंवा त्यांचे स्थान असते हे ओळखण्यासाठी सुद्धा आपण जिनोम मॅपिंग किंवा जीन मॅपिंग ही पद्धत वापरू शकतो. हे जनुकातील वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर किंवा त्यांचे वर्णन करू शकणारी एक शाखासुद्धा आपण